तर मी तयार आहे का? काय आज समजा माझा देवानं मला सांगितलं आज तुझा शेवटचा दिवस आहे, तुला फक्त 24 तास आहेत. आपण काय करू? कोणते विचार आपल्या मनात येतील? प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करायची, शेतं कोणाला द्यायची, सोनं लपवलं आहे ते कोणाला द्यायचं, हां पैसे लपवले आहेत बँकेत ठेवले आहेत ते कोणाला द्यायचे, हे लक्षात येतं का आपल्या? काय येतं ध्यानात? देवाचा माणूस असेल त्याच्या ध्यानात येईल की माझ्या परात्पराच्या समोर मी उभा राहण्यास जात आहे. हालेलुया. माझ्या देवाचा मी एवढे दिवस वाट पाहिली, माझ्या देवाची एवढे दिवस मी वाट पाहिली, मी धीरानं वाट पाहिली, मी कष्टातून गेलो, मी दुःखातून गेलो, त्याला मी पाहणार आहे. जर ती आशा नसेल तर तयारी करायची. जर आशा असेल तर आपण सुखी आहोत. जर आशा नसेल तर आज म्हटलेला दिवस आहे, तर तू पश्चाताप कर आणि मागं फिर. हालेलुया. पहिला गोष्ट आपल्या विचार मनात काय येईल की आज माझा शेवटचा दिवस असेल तर कोणता येतो मनात? की मी सर्वांना क्षमा केली आहे का? काय माणूस जेव्हा मरणाच्या छायेवरती असतो, मरणाच्या पलंगावरती असतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जा आणि बघा की त्या माणसाला फक्त 1च तास असतो जगण्याचा. तेव्हा त्याला विचारतात तुझी शेवटची इच्छा काय आहे, तुला काय वाटतं? तेव्हा तो म्हणतो मला सर्वांना क्षमा करायची आहे, मला सर्वांना क्षमा करायची. आणि त्याचा शत्रू जरी त्याच्यासमोर आणला तरी तो त्याला सांगतो मला क्षमा कर. हालेलुया. का? असं का? कारण आपण क्षमा केल्याशिवाय देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. कारण त्यानं आपल्याला क्षमा केलेली आहे. हालेलुया. केली आहे सर्वांना क्षमा? बघा, हृदय पळकाळा. क्षमा केली आहे की नाही हे कसं माहीत पडेल? जेव्हा आपल्या मनात कोणाच्या विरुद्ध काही असेल, त्या माणसाचं वाईट झालं तर आपल्याला बरं वाटतं, तर आपण क्षमा केलेली नाही. आणि त्या माणसाचं चांगलं झालं तर आपल्याला वाईट वाटतं, तर आपण क्षमा केलेली नाही. आहे कशी? नाही. बरोबर? आता विचार करा, माझ्या पुढे माझा शत्रू काय त्यानं माझं वाईट केलं असेल, तो माझ्या पुढे आला तर मी त्याला कसं बघतो? काय होतं माझ्या मनात की याचं वाईट व्हावं, तर मी क्षमा केलेली नाही. मग तो कोणी असो, कारण देवानं मला पहिली क्षमा केली आहे. त्यामुळे मला आज्ञा दिलेली आहे, जशी तुम्हाला देवानं ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी तुम्ही सर्वांना क्षमा करा. आणि आपण देवाची प्रार्थना जेव्हा वाचतो की आमच्या स्वर्गीय बापा ती प्रार्थना आहे, त्याच्यानंतर असं लिहिलेलं आहे, जर तुम्ही आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर तुमच्या स्वर्गातील पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. मग समजा माझ्या सर्व अपराधांची क्षमा देवानं केली नाही, कारण मी इतरांना क्षमा केली नाही, तर मी प्रभूच्या समोर उभा राहू शकेन का? मग काय करावं लागेल? म्हणजे स्वर्गात जाण्याचा दरवाजा कोणता आहे? क्षमा. कारण मी त्या दरवाजातूनच गेलो. माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठून झाली? तुम्ही कुठून आलात प्रभूकडे? क्षमेच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे. बाकी कोणती गोष्ट तुम्ही केली? काहीच नाही. की प्रभू मला माझ्या अपराधांची क्षमा कर, मी पश्चाताप करतो, मी तुझ्याविरुद्ध आणि आकाशाविरुद्ध पाप केला आहे, मला क्षमा कर.
त्याने लाखेसारखी असलेली आपली पापं क्षमा केली आणि ती पांढरी केली, नाही? आणि तो म्हणतो, मी तुमचे अपराध आठवतच नाही, मी तुमचे अपराध आठवणार नाही. हालेलुया. केली एक क्षमा. आज आपण हृदय स्वच्छ करू आपलं, की माझ्या मनात माझ्या भावाच्या विरुद्ध, माझ्या बायकोच्या विरुद्ध, माझ्या सासऱ्याच्या विरुद्ध, माझ्या सासूच्या विरुद्ध, माझ्या शेजाऱ्याच्या विरुद्ध, ज्याने माझा अपमान केला आहे, ज्याने मला त्रास दिला आहे, ज्याने मला वाईट केलं आहे, त्या माणसाला पुढे आणा आणि सांगा, मी तुला क्षमा केली आहे. भलेही तुम्ही त्याच्यासमोर जाऊन मागू शकत नसाल तरी देवाचं वचन म्हणतं, तुम्ही त्याला हृदयातून क्षमा केली नाही तर तुम्हाला क्षमा केली जाणार. म्हणजे क्षमा कुठून करायचे? हृदयातून. हालेलुया. करूया? हो. नाहीतर काय होईल, आज माझा शेवटचा दिवस असेल तर मला वेळ मिळणार नाही. आपण कसे मरू, कुठे मरू, कधी मरू हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे वचन सांगतं की तू उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नको, कारण उद्याचा दिवस काय प्रसवेल हे तुला ठाऊक नाही. नीतिसूत्र 27वा अध्याय वचन 1. नीतिसूत्र अध्याय 27 वचन 1. पान नंबर 811. नीती 27:1. उद्याच्या दिवसाविषयी फुसारकी मिरवू नको, कारण एक दिवस काय प्रसवेल हे तुला ठाऊक नाही. उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नको, कारण एक दिवस किंवा तो दिवस काय प्रसवेल, काय घेऊन येईल, तुझ्या आयुष्यात काय आणेल हे तुला ठाऊक नाही. आपल्याला फक्त दिवसाला किती तास दिलेले असतात? 24. श्रीमंताला किती दिलेले असतात? आणि गरीबाला, अमेरिकन लोकांना, भारतीयांना किती? बाकी सगळ्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात प्रभू देतो, नाही का? कोणाला पांढरा रंग देतो, कोणाला हिरवा रंग देतो, कुणाला जास्त पैसे असतात, कुणाकडे शेतं जास्त असतात, कुणाकडे डिग्री जास्त असतात, ज्ञान जास्त असतं. परंतु एक गोष्ट प्रभू सर्वांना सारखी देतो. कोणती? वेळ. एक सेकंदसुद्धा कोणी आपल्या आयुष्यात वाढवू शकत नाही. बघा देवाची किमया किती मोठी. हालेलुया. देवाचं ज्ञान किती अगाध, की त्या गोष्टी त्यानं आम्हाला प्रकट केलेल्या आहेत. आणि तो म्हणतो उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नकोस, कारण उद्याचा दिवस काय प्रसवेल हे तुला ठाऊक नाही. आपण खूप प्लॅनिंग करतो, आपण खूप विचार करतो, कसं होईल, काय होईल, कधी होईल. सगळे चिंता आपल्याला असतात. परंतु प्रभू सांगतो तुम्ही तुमचा भार माझ्यावरती टाका आणि मी तुमची काळजी वाहतो. आजपर्यंत आपल्याला प्रभूनं कधी टाकलं नाही, उद्या टाकेल नाही. मग प्रभू सांगतो तुम्हाला तुमचं आयुष्य थोडंसं वाढवता येत नाही तर एवढी चिंता कशाला करता? काय आहे ना लिहिलेलं? कुठे लिहिलंय? वाचा. मत्ते 6 मत्तई 6:25. 25 वचन. यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपण काय खावे आणि आपण काय प्यावे असे आपल्या जीवाविषयी किंवा आपण काय पांघरावे असे आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?
यामुळे मी तुम्हाला सांगतो. कोण सांगतो? कोणाचं ऐकायचं? स्वर्गातून पिता काय म्हणाला? हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. मोशे काय म्हणाला? माझ्यासारखा एक भविष्यवादी देव तुमच्यासाठी उभा करील, त्याचे तुम्ही ऐका. जर तुम्ही त्याचे ऐकलं नाही तर तुम्ही छेदले जाल. मरिया काय सांगते? ह्याचे तुम्ही ऐका. वचन काय सांगतं? ह्याचे तुम्ही ऐका. मग तोच आपल्याशी बोलतो आणि सांगतो, मी तुम्हास सांगतो. भलतं कोणी सांगत नाही, प्रभू खुद्द आपल्याला सांगतो. आणि तो म्हणतो, मी जे तुम्हाला सांगतो ते देव तुम्हाला सांगतो. कारण माझी वचनं माझी नाहीत, ज्या बापानं मला पाठवलं त्याची आहेत. हालेलुया. कुणाचं ऐकायचं? वचन जे त्याच्या मुखातून येतं ते ऐकायचं. की आपण काय खावे, आपण काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. शक्य आहे? नाही. कारण ह्या गोष्टी आपल्याला रोज हव्या असतात आणि आपलं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. पण एकच गोष्ट शक्य आहे, ही एकाच गोष्टीमुळे ह्या गोष्टी शक्य असतात, ती म्हणजे प्रार्थना. की प्रभू माझी रोजची भाकर मला दे, माझ्या रोजच्या गरजा तुझ्या भांडारातून तू पुरव. हालेलुया. प्रार्थनेशिवाय ही गोष्ट शक्य नाही. तुम्ही आपला भार त्याच्यावरती टाका, तो तुमची काळजी घेतो. कसा भार टाकायचा त्याच्यावरती? तुम्ही त्याच्याशी बोला. तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते त्याला माहीत आहे, परंतु तो तुमच्या तोंडातून ऐकू इच्छितो. तो कशाला म्हणतो मागा म्हणजे मिळेल? आपलेसं असंच कसं मिळत नाही आपल्याला? तो म्हणतो ना मागा म्हणजे मिळेल. मग तुमच्या ज्या गरजा आहेत त्या प्रार्थना विनंतीसहित आभार प्रदर्शनासह त्याला सादर करा. म्हणजे देवाची शांती जी जाणण्याच्या पलीकडे आहे ते तुमचे विचार आणि बुद्धी शांतीत राखील. हालेलुया. कारण अन्नापेक्षा जीव, वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आपलं जीवन ह्या भौतिक गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. देवाच्या दृष्टीने आपण मौल्यवान आहोत. काय आपलं जीवन काय प्राण्याचं जीवन आहे? नाही. त्याच्या प्रतिरूपात आपण बनवलेलं आहोत. आणि तो म्हणतो भिवू नकोस. कोणत्याही गोष्टीला भिवू नकोस. आकाशाच्या पाखरांकडे न्याहाळून पहा, ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत, किंवा कोठारांमध्ये साठवीतही नाहीत, तरी तुमचा आकाशातील बाप त्यांना खायला घालतो. तुम्ही त्यांच्यासमोर फार अधिक मोलाचे आहात की नाही? याचा अर्थ असा नाही की मी काहीच करायचं नाही, देव मला देईल. नाही, कष्ट करायचे आहेत, परंतु चिंता करायची नाही. काय? कष्ट करायचे आहेत. खाटल्यावरती बसून कोण देणार नाही. मला कमावलं पाहिजे. आळशी असून चालणार नाही. पण देणारा तो आहे जाणायचे. मला देणारा तो आहे, मला शक्ती पुरवणारा तो आहे. त्याच्याशिवाय मला करता येत नाही. ह्या भावनेने करायचं आहे. पण चिंता करायची नाही की कसं होईल. कारण जगातली लोक त्याच चिंता करतात. आणि तुम्ही त्या पाखरांपेक्षा अधिक मोलाचे आहात. आपली किंमत ह्या जगातील गोष्टीपेक्षा जास्त आहे, अधिक मोलाची आहे. फार मोलाचे आहात. तर कोणी असो, कोणताही मनुष्य असो, मनुष्याचं मोल हे देवाच्या पुढे फार मोठं आहे. कारण त्याला तारण्यासाठी त्याला स्वतःला वधस्तंभी द्यावं लागलं. एवढं मोठं मोलवान आहे आपण. हालेलुया. आणि वचन 27, काळजी करून आपले आयुष्य हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? मग 24 तास आपल्याला दिलेले आहेत, ते काळजी करून आपण वाढवतो की कमी करतो? काळजी केल्याने त्या 24 तासातले 4 तास जरी आपण काळजी केली तर 4 तास कमी झाले. झोपायला किती तास गेले? 8 तास. मग 24तनं 14 गेले, किती राहिले? बोला. 10. 10 तासात आपण काय करतो?
कामाला गेले, 8 तास गेले, काम केलं 8 तास, किती राहिले? मग काय करायचं 2 तासाचं? काय राहिलं हातामध्ये? काहीच नाही. त्यामुळे प्रभू सांगतो, काळजी करू नका, आपला भरोसा माझ्यावर टाका, आपला भार माझ्यावर टाका, कारण मी तुमची काळजी घेतो. आपल्याला आपलं आयुष्य वाढवता येत नाही. काळजी करून आपण आपलं आयुष्य कमी करतो. त्यामुळे आज जर माझा शेवटचा दिवस असेल तर मी तो काळजी करून घालू नाही. मी सांगेल प्रभूला, प्रभू तू दिलंस, मला तू तयार कर, मला तुझ्या पुढे उभं राहण्यास तू पवित्र कर. हालेलुया. इतरांना क्षमा करण्याची बुद्धी मला दे. माझ्या मनात मला पारख, माझं हृदय जाण, माझ्यामध्ये कोणता दुष्टतेचा मार्ग असेल तर मला सांग आणि सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने मला ने. सुंदर प्रार्थना आहे ती, सुंदर प्रार्थना आहे. आणि दुसरी, माझ्या मुखातील शब्द आणि माझ्या मनातील विचार तुला मान्य असू देत. ह्या 2 प्रार्थना तुम्ही रोज केल्या ना, तुम्ही सुखी असाल. हालेलुया. दुसरं एक वचन वाचू, याकोब 4 अध्याय 13 ते 17. याकोब 4 अध्याय 13 ते 17. पान नंबर 1465. याकोब 4:13. आता चला, जे तुम्ही म्हणता की आज किंवा उद्या आपण अमुक नगरास जाऊन तेथे वर्षभर राहू व व्यापार करून नफा मिळवू, ते तुम्हाला तर उद्याची गोष्ट समजत नाही. कारण तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही तर वाफ आहात. ती थोडाच वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. त्याऐवजी तुम्ही असे म्हणावे, जर प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू किंवा ते करू. परंतु आता तुम्ही आपल्या नावाजणुकीमध्ये फुसारकी मिळवता. अशी सर्व फुसारकी वाईट आहे. तर जो चांगले करायला जाणतो परंतु ते करीत नाही, त्याला ते पाप आहे. हो, हालेलुया. इथे प्रभू आपल्याला चेतावणी देतो की जास्त चिंता करू नका, जास्त फुशारकी मारू नका की मी हे कमावलं, मी ते कमावलं, प्रभूने दिलं म्हणून मी कमावलं, असं बोला. आता चला, जे तुम्ही म्हणता की आज किंवा उद्या आपण अमुक नगरात जाऊन तेथे वर्षभर राहू व व्यापार करू व नफा मिळवू. वाईट गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. काय वाईट आहे त्याच्यात? नाही, सगळेच जण करतात. पण वाईट काय आहे की कोण मी करीन, देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. तर काय करायचं आहे? त्यात तुम्हाला उद्याची गोष्ट समजत नाही. उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नको. उद्याच्या दिवशी काय होईल ते माहीत नाही. आपल्याला उद्याचं समजत नाही. कारण तुमचे आयुष्य काय आहे? किती आहे आपले आयुष्य? 70 ते 80 वर्ष. प्रभू काय वचन काय सांगतं? 70 ते 80 वर्ष. आणि ती वर्ष उषासासारखी निघून जातात. काय वचन सांगतं? उषासासारखी, म्हणजे एका श्वासामध्ये 1 वर्ष निघून गेलं. वय पटकन वाढतं ना. लवकर म्हातारे झालो की नाही दांडे करत होता आपण. आपल्याला वाटतं आम्ही तरुण राहू, फॉर एव्हर यंग, अँग्री यंग मॅन. पण तसं काही होत नाही. एक दिवस मला म्हातारं व्हायचं आहे. प्रभूने जगू दिलं तर. काय? प्रभूने जगू दिलं तर तुम्हाला उद्याची गोष्ट समजत नाही. कारण तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही तर वाफ आहात. ती थोडाच वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. नाही का? आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला माहीत आहे, भांडं जेव्हा गरम असतं, चुलीवर असतं, त्याच्यावरती आपण झाकण दिलं तर काय येते? आणि झाकण काढल्यावरती
वरती येते वाफ. कुकर कसा, कुकर माहिती आहे ना, कुकरमध्ये आपण शिट्टी लावतो, शिट्टी वाजते तेव्हा सगळी वाफ जशी बाहेर येते. कुठे जाते? किती वेळ दिसते? क्षणभर, 2 किंवा 3, 5 सेकंड. त्याच्यानंतर जैसे थे. नाही, आपल्याला वाटतं मी नसेल तर काय होईल. काय वाटतं? मी नसेल तर कसं होईल. मॅनेजरला वाटतं मी काम केलं नाही, मग कामावरती गेलो नाही तर कसं होईल. मी नोकरी सोडली तर कसं होईल, सगळी कंपनी पडेल. नाही सर्वांना तसंच वाटतं, मी केलं नाही तर कसं होईल. पण जसं बादली आपण पाण्याने भरतो आणि थोडा वेळ आपण असं असं करतो, मग पाणी हलतं, हात काढून घेतो, पाणी कसा होतो. काय फरक पडला तुमच्या अशी एवढ्या ढवळण्याने? हां, काहीच नाही. जन पळा बरं म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. आहे ना कविता, माहिती आहे की नाही? थोडा वेळ लोक रडतील, जन पळा बरं म्हणतील, तो जस वाईट असला तरी किती बरा होता, फार बेस. अहो, वाईट माणसाचं कोणी चांगलं म्हणतं का हो? वाईट म्हणतं का हो मेल्यावरती? तो बराच होता. मारत असेल तरी त्याची बायको बोलून बेस होता. दारू पिऊन झिंगत असेल तरी बेस होता, कारण मेल्यावरती कोणीच वाईट बोलत नाही. तसंच आहे, बादलीमध्ये आपण पाणी घेतलं आणि ते ढवळ केलं आणि त्याच्यामधला हात आपण काढून घेतला तर त्या बादलीतलं पाणी कसं होतं? नितळ. 2-3 सेकंदामध्ये कसं होतं? तसंच आपलं आयुष्य आहे. आपल्याला वाटतं मी नसेल तर काय होईल, माझ्या पोरांचं कसं होईल, माझ्या ह्याचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, हे कसं होईल, ते कसं होईल. काहीच थांबत नाही. आपल्यापूर्वी एवढे लोक मेले, काय झालं? आपले आजोबा मेले, पणजोबा मेले, खापर पणजोबा मेले, सर्व मेले. काय झालं सांगा मला? तुम्हाला त्यांचे चेहरे माहिती आहेत? मला आजोबांच्या व्यतिरिक्त माझे दुसरे कोणाचे चेहरे माहितीच नाहीत, फोटोच नाही आहे. मग त्यांनी एवढं आपल्यासाठी करून ठेवलं, पण आपण त्याला विसरलो. तुमची शेतं कुणाची होती? खापरच्या खापर पणजोबाची, बरोबर? कुठे आहेत? शेतं तुम्ही घेतली, पण ते कुठे आहेत? आठवतं त्यांची नावं माहिती आहेत? बाप रे, हे आहे आपलं आयुष्य. मग आपण कशावरून फुशारकी मारायची की मी माझी नातं, माझे पण नातं, ती त्याची नातं मला आठवतील म्हणून, ते माझी आठवण करतील. 2-4 वर्ष तुमचा फोटो लावतील, नंतर फोटो घेऊन उडवतील आणि सांगतील घर मला नवीन बांधायचं घर. हे आहे आपलं आयुष्य. काय म्हणतं त्याला? वाफ. ही आहे सगळी वाफ. केलाय कधी विचार? आपण एवढं झटापटा करतो, हे करतो, ते करतो, माझं ह्या, माझी पोरं, माझं त्या, माझं त्या. पण प्रभू सांगतो, अरे आज तुझा जीव मागितला जाईल. तो श्रीमंत मनुष्य होता ना, त्याच्या शेतात पुष्कळ पीक आलं की नाही? आपलंही आलं की नाही? हां, बघा आता काय म्हणाला तो? मी माझी कोठार मोडून नवीन दुसरी मोठी बांधीन आणि मला माझ्या पुष्कळ दिवसासाठी पुष्कळ होईल. माझ्या जीवाला म्हणेल खा पी मजा कर आनंद कर. हां, तुझ्या जीवासाठी पुष्कळ धन आहे, पुष्कळ दिवसासाठी पुष्कळ साठवलेलं आहे. हां, देव काय म्हणाला? अरे मूर्खा, ह्याच रात्री तुझा जीव तुझ्याकडून मागितला जाईल. हालेलुया. बघा, पटतं तर घ्या. आणि सुंदर आहे की आज मी माझा शेवटला दिवस आहे असं जगलो तर आयुष्य सुंदर होऊन जातं. चिंताच राहत नाही. प्रभू आज मला जायचं आहे ना, हे कुठे लक्षात ठेव, हे सगळं गोतांड कुठे मागे फिरू, जाऊ दे सगळं, चल मी चाललो. हालेलुया. आमेन. सुखी होऊन जातं आयुष्य. नाही तर चिंता आपल्याला दाबते. चिंता आपल्याला दुसऱ्या गोष्टीत दाबून ठेवते, वाईट मार्गाला लावते आणि प्रभूकडे जाता येत नाही. तुम्ही तर वाफ आहात. ती थोडाच वेळ दिसते
आणि मग दिसेनासी होते. त्याऐवजी काय म्हणायचं, तुम्ही असे म्हणावे, जर प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू. हां, काय म्हणायचं, प्रभूची इच्छा असेल तर मी जगेन. त्याची इच्छा आहे मी जगावं, प्रभूची इच्छा आहे तर मी जगेन. पण त्याला मला बोलवायचं असेल तर बोलवू दे. घाबरणे का नाही. हालेलुया. भीती वाटते का नाही ना? नाही सांगा, भीती वाटली तर सांगा मला. प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू, किंवा आम्ही हे करू किंवा ते करू. काय सांगायचं, प्रभूची इच्छा असेल आणि त्यानं मला शक्ती दिली तर मी इथे जाईन, मी हे करीन, हा बिझनेस करीन, ते करीन, शेतं कापीन, गोठारं बांधीन, सगळं करीन, घर बांधीन, पोरांची लग्न करून देईन, सगळं करून देईन. पण प्रभूची इच्छा असेल तर, त्याने मला जगू दिलं तर मी त्याला सोडणार नाही. हालेलुया. त्याने करू दिलं तर मी करीन. मी उद्या जगलो तर मी त्याच्यासाठी जगेन. वचन 16, परंतु आता तुम्ही आपल्या नावाजणुकींमध्ये फुशारकी मिरवता, तशी सर्व फुशारकी वाईट आहे. देवाला काय आवडत नाही? सर्व गोष्टी असणं आपल्याजवळ देवाला आवडत नाही का? आवडतात. आपल्याला सगळं नाही का? आपल्याकडे नव्हतं, देवानं आपल्याला दिलं नाही का? आशीर्वाद आले नाही का? हो, पण प्रभू म्हणतो, माझ्यापेक्षा तू ह्या गोष्टींवरती जास्त चित्त लावू नको. तू माझ्या मागे ये, हे सर्व तुझ्या मागे येईल. आणि हे सोडायला तू तयार राहा, कारण एक दिवस सोडायचंच आहे. काय हे जे सगळं लतांड आपल्या मागे लागलेलं आहे ना, असतं, सगळ्यांचं असतं, सगळ्यांना असायला हवं, नाही असं नाही आहे, पण एक दिवस मला सोडायचंच आहे. पण जो मला सोडत नाही, ज्यानं मला धरून घेतलं आहे, त्याला मला सोडायचं नाही. हालेलुया. हा आपल्या मनात विचार करून राहा, मग आयुष्य सुखी होऊन जातं. हालेलुया. ज्याने मला बोलवलं, ज्याने मला निवडलं, ज्याने मला शुद्ध केलं, ज्याने मला सर्व आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित केलं, ज्याने मला आपलं नीतिमत्व दिलं, ज्याने मला आपली पवित्रता दिली, ज्याने मला आपलं स्वतःचे लोक म्हणून निवडलं, मी त्याच्यासाठी जगेन. त्याला मी सोडणार नाही. तर जो चांगले करायला जाणतो परंतु ते करीत नाही, ते त्याला पाप आहे. वाईट करणं पाप आहे माहीत आहे, परंतु चांगले न करणंही पाप आहे. दोघं सारखेच आहेत. आपण एक गोष्ट करतो की आम्ही वाईट करत नाही, पण तू करतो तरी काय? काहीच नाही करत. अरे असं कसं? तू वाईट करत नाही पण चांगलं तर कर ना. मग आपल्याला दिसतं काही वाईट आहे, मी क्षमा केलेली नाही, मी मदत केलेली नाही, माझ्या शक्तीमध्ये आहे की मी देऊ शकतो, मला दिसतं आणि मी करू शकतो, माझ्याकडे साधनं आहेत, आणि ते मी करत नाही, ते काय आहे? पाप आहे. हालेलुया. दुसरं एक वचन वाचू. स्तोत्र 90, स्तोत्रसंहिता 90. स्तोत्र 90. एक मिनिट. 3 ते 6 आपण वाचू. पान नंबर 745. स्तोत्र 90. 3रं वचन. मनुष्याची तू परत धूळ करतोस आणि म्हणतोस, अहो मनुष्यांच्या संतानांनो तुम्ही परत या, कारण 1000 वर्ष तुझ्या दृष्टीने कालच्या होऊन गेलेल्या दिवसासारखी आणि रात्रीतल्या प्रहारासारखी आहेत. पुराप्रमाणे तू त्यांना वाहवून नेतोस. ते निद्रेसारखे आहेत, ते सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे आहेत. सकाळी ते फुटून उगवते, संध्याकाळी ते कापले जाते व सुकून जाते. हालेलुया. बघा, माणसाच्या आयुष्याची तुलना आपण पहिली वाफेप्रमाणे, इकडे आपण बघतो गवताप्रमाणे. मनुष्याची तू परत धूळ करतोस.
काय होणार आहे ह्याचं? एवढं आपण खातो, याचे केवढे लाड करतो नाही? थंडा काय काय पाहिजे नाही? थंडा पाहिजे, कोंबडा, हां, मटण, मस्त, ठीक आहे. खावं असलं तर खाऊया, पण ते कशासाठी आहे? ह्या देहासाठी. पण ह्याचं काय होणार आहे? धूळ. किडे मज्जा मारतील. काय? हां, किड्यांची बिर्याणी. आणि तू म्हणतोस, अहो मनुष्यांच्या संतानानो, तुम्ही परत या. काय या? कुणाकडे या? प्रभूकडे या. अडकू नका, माझ्याकडे या. तुम्ही देवाजवळ जा, तो तुम्हाजवळ येईल. हालेलुया. आणि तो आपल्यापासून दूर नाही. वचन सांगतं, देव जो निर्माण करता, ज्यानं आपल्याला निर्माण केलं, ज्याच्यामध्ये आपण आहो, वागतो आणि आपल्याला सर्व काही मिळतं, तो आपल्यापासून दूर नाही. आपल्या जवळ, आपल्यामध्ये आहे. आपल्या स्वतःच्याही आपण जेवढ्या जवळ आहोत त्यापेक्षाही जवळ प्रभू आहे. आपण आपल्या स्वतःच्या किती जवळ आहोत? प्रभू म्हणतो, मी त्याहीपेक्षा तुझ्या जवळ आहे. तो म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या, कारण 1000 वर्षे तुझ्या दृष्टीने कालच्या होऊन गेलेल्या दिवसासारखी व रात्रीतल्या प्रहरासारखी आहेत. किती वर्षे? 1000. देवाला 1000 वर्षे एक दिवसासारखं आहे. म्हणते ना पेत्रामध्ये की त्याला 1000 वर्षे एका दिवसासारखी आहे. पुराप्रमाणे तू त्यांना वाहून नेतोस. पूर आल्यावरती काय होतं? काय राहतं? काहीच नाही. पुराच्या पुढे कोणाचं काय राहणार आहे? पुराच्या पुढे काही येतं ते वाहून जातं. बिहारमध्ये पडले ना पूल, 17 की 18 पूल पडले. कसे बांधले होते कुणास ठाऊक, पण पुरापुढे पडले. पण पुरापुढे तो आपल्याला तसं वाहून नेतो. निद्रेसारखे ते आहेत. ते सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे आहेत. सकाळी उगवतं गवत, सकाळी ते फुटून उगवते, संध्याकाळी ते कापले जाते व सुकून जाते. आपण भातच घेऊ. किती दिवस राहतं भात शेतामध्ये? 90 दिवस, 120 दिवस. हळू असेल तर 90 दिवस, गर्व असेल तर 120 दिवस. नंतर काय होतं? मस्त दिसतं ना, हिरवं हिरवं असतं तेव्हा किती मस्त दिसतं. फार छान. कणसाल्यावरती अधिक छान, पिकल्यावरती फार अधिक छान. मग काय? पण कणसं काढून घेतल्यावरती त्या पेंड्याचं काय होतं? छा, कुठे न्यायचा जागा नाही. बघा, म्हणजे या पहिलं हिरवं होतं तेव्हा बेस, आता पिकल्यावरती नको. कारण का? कणसं काढून घेतली. हालेलुया. तसं आहे आपलं आयुष्य. घरामध्ये आपण जेव्हा काम करतो, जेव्हा पैसे आणतो तेव्हा बेस. मग म्हातारा झाल्यावरती छा, कुठे ठेवायचं म्हातारडा? तसं आहे ते. कधी कापता त्याला? बरोबर का? हे आहे आपलं आयुष्य. हां हां, कधी जातो एकदा, कधी गचकतो. विचार केला कधी की आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी कुठे जाणार? खूप मनाच्या व्यथा असतात. हे करायचं, ते करायचं, हे करायचं, ते करायचं, त्याच्यामध्ये आपलं जीवन निघून जातं. पण देवाशी समक्षता आपल्याला मिळत नाही. देवाने ज्या हेतूसाठी आपल्याला निर्माण केलं की माझ्या पोरानं, माझ्या लेकीनं माझ्याशी बोलावं. काय पाहिजे देवाला? की माझ्या लेकरांना माझ्याशी बोलावं. ते आपण विसरून जातो. वचन 7 ते 10. कारण तुझ्या क्रोधाने आम्ही क्षीण होतो आणि तुझ्या संतापाने आम्ही व्याकुळ होतो.
आमचे अन्याय तू आपल्या पुढे ठेवले आहेत. आमची गुप्त पातके तू आपल्या मुखाच्या प्रकाशात ठेवली आहेत. कारण आमचे सर्व दिवस तुझ्या कोपात कंठले जातात. उसासाप्रमाणे आम्ही आपली वर्ष संपवतो. आमच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस 70 वर्ष इतकेच असतात. आणि जरी शक्तीमुळे 80 वर्ष असतील तरी त्यांचा ताठा केवळ कष्ट व दुःख आहे, कारण तो लवकर सरतो आणि आम्ही उडून जातो. हे आहे आयुष्याची सत्यता. जो समजेल तो शहाणा. त्यासाठी लिहिले तरुणांना, तरुणपणात पत्करलेली भक्ती मरणाची उत्तम तयारी आहे. हां, तरुणांनो लक्षात ठेवा, तरुणपणात पत्करलेली भक्ती, भक्ती म्हणजे देवाशी असलेलं नातं, त्याच्याशी बोलणं, तुमच्या मरण दिवसासाठी उत्तम तयारी आहे. कारण तुम्हाला भरोसा असेल की मी माझ्या परात्पराला पाहीन. हालेलुया. कारण तुझ्या क्रोधाने आम्ही क्षीण होतो, तुझ्या संतापाने आम्ही व्याकुळ होतो. आमचे अन्याय तू आपल्या पुढे ठेवले आहेत. आमची गुप्त पातके तू आपल्या मुखाच्या प्रकाशात ठेवली आहेत. देवाला काही दिसत नाही असं नाही, त्याला सर्व दिसतं. मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, परंतु देव हृदय तोलून पाहतो. ज्याच्या त्याच्या हृदयाप्रमाणे, ज्याच्या विचारांप्रमाणे त्याला परतफेड करण्यासाठी तो हृदयाची परीक्षा करतो की ह्याच्या हृदयात काय चाललं आहे. हा जे काही करतो ते कशासाठी करतो आहे? लोकांना दाखवण्यासाठी की माझ्या प्रेमापोटी? आपण जे देतो ते कशासाठी देतो? भाग पडतं म्हणून की देवाच्या प्रीतीपोटी? हालेलुया. समजतं का मी काय सांगतो? तो हृदय जाणतो. त्यासाठी म्हणावं प्रभूला, प्रभू माझं हृदय जाण, माझं अंतर्याम पारख, आणि त्याच्यामध्ये कोणता दुष्टतेचा मार्ग असला तर मला सांग. कारण स्वतःचे दोष कोण जाणतो? काय लिहिलं वचन? स्वतःचे दोष कोण जाणतो? पण ते प्रभूने मला दाखवले तर किती बरं. वचन 9, कारण आमचे दिवस, सर्व दिवस तुझ्या कोपात कंठले जातात. उषाशाप्रमाणे आम्ही आपली वर्षे संपवतो. हालेलुया. किती वर्ष संपली? आपण बर्थडे करतो ना, बर्थडे काय करतो? बर्थडे, पण तो घड्डे असतो. काय बरोबर की नाही? मग बरोबर ना. तुमचं आयुष्य समजा 50 वर्ष आहे, 60 वर्ष आहे, 70 वर्ष आहे. मग आपण 18 वर्ष झाल्याची बड्डे करतो, पण ते घड्डे आहे. 18 वर्ष घट झाली ना, मग ते घड्डे म्हणून करा. उषाशाप्रमाणे जातात. फटाफट वर्ष निघून चालली आहेत. गेल्या वर्षी 9 वर्ष केलं, नवीन वर्ष केलं की नाही आपण? वसईला आलो की नाही? आता पुन्हा 1 महिन्यात येईल, 2 महिन्यात. कुठे गेले एवढे दिवस? 10 महिने किधर गए? उसासाप्रमाणे गया. किधर गया मालूम नहीं, क्या हुआ मालूम नहीं, गया. हां, ती उषासाप्रमाणे आम्ही संपवतो. आमच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस 70 वर्ष इतकेच असतात. हालेलुया. किती असतात? 70. आणि जरी शक्तीमुळे 80 वर्ष असतील, 70 किंवा 80, 70 नंतर चालू होतं बोनस. दिवाळीचा बोनस मिळाला का तुम्हाला? लाडकी? हां, तो तसा बोनस असेल तर मिळेल, नाही तर नाही. तसा आहे. 70 वर्ष ठीक आहे. 70च्या नंतर बोनस चालू होतो. 80 वर्ष, 10 वर्ष बोनस मिळाला. काही काना 20 वर्ष मिळतो, पण तो बोनस आहे का? कारण आमच्या आयुष्याचे दिवस 70 वर्ष इतकेच असतात. जरी शक्तीमुळे 80 वर्ष असतील तरी त्यांचा ताठा केवळ कष्ट व दुःख आहे. म्हाताऱ्या माणसांचे दिवस कसे जातात हो? का? हे दुखतं, ते दुखतं, हे आहे, ते आहे, मुलगा आहे, ते मुलगा ते करत नाही, हे करत नाही, पैसे नाही, हे नाही, ते नाही. पैसे आहेत, कोणी मला डॉक्टरकडे न्यायला नाही.
का? कारण ती तरुणपणातली असलेली जी धमक असते ना, ती निघून गेलेली असते. शरीर साथ देत नाही, शरीर साथ देत नाही. ताठा निघून जातो आणि तो लवकर सरतो आणि आम्ही उडून जातो. काय होतं? आम्ही उडून जातो. वाफ जशी उडून जाते, दिसत नाही, तसे आम्ही होतो. थोडा वेळ लोक आपल्याला आठवतील, बरा होता बरा होता, किती दिवस आठवतील. नंतर आपापल्या घरी जातील, त्यांच्या कामात गुंतलेले होतील. कधी आठवण आली तर आठवण करतील, नाहीतर काय कोणच आठवत नाही. 11 आणि 12 सुंदर वचन आहे. तुझ्या क्रोधाचं सामर्थ्य कोण जाणतो, आणि तुझा योग्य धाक बाळगणे इतका तुझा रोष कोण जाणतो. तू आम्हाला आमचे दिवस असं मोजायला शिकव की आम्हाला ज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. आमेन. तुझ्या क्रोधाचे सामर्थ्य कोण जाणतो. आयुष्य उडून जातं, निघून जातं, तो मनुष्य निघून जातो, पण तो खाली जातो की वर जातो कोणाला ठाऊक. काय जातो खरं, पण कुठे जातो. स्वर्गीय म्हटलं, वैकुंठवासी म्हटलं, कैलासवासी म्हटलं म्हणजे वर गेला का काय. मी कितीही म्हणेल स्वर्गीय, पण तसं मी म्हटल्याने होणार नाही ना. त्याला स्वतःची तयारी करून जावं लागेल. एक तर खाली किंवा एक तर वर, निवडायचं इकडे आहे. माणसाला एक दिवसाचं मरणं आणि न्याय होणं नेमून ठेवलेलं आहे. काय वचन? माणसाला एक दिवस मरणं आणि न्याय होणं नेमून ठेवलेलं आहे. वरती जायचं की खालती राहायचं, आपल्याला आज ठरवायचं आहे. तुझ्या क्रोधाचे सामर्थ्य कोण जाणतं, तुझा योग्य धाक बाळगणे इतका तुझा रोष कोण जाणतो. यहोवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. त्यामुळे आजपासून देवाचं भय धरायचं. आपण धरतोच, नाही असं नाही, पण धरत नसू तर प्रभूला सांगायचं, प्रभू मला तुझं भय धरायला शिकव. सद्भय. तू मारील म्हणून नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मला तुझ्यावर प्रेम करायला शिकव. तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकव. सुंदर प्रार्थना आहे. काय सांगायचं देवाला? तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकव की आम्हाला ज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. मला ज्ञान प्राप्त होईल की कसं जगावं. नाही तर माझ्या आयुष्याचे दिवस उशासाप्रमाणे, गवताप्रमाणे, वाफेप्रमाणे निघून जातील आणि मग शेवटी मला पश्चाताप करावा लागेल की मी माझं आयुष्य फुकट घालवलं. वेळ होती पण मी काही केलं नाही, प्रभूच्या जवळ गेलो नाही. इथे मला प्रभू प्रिय नसेल, मला त्याचा कंटाळा येत असेल, तर स्वर्गात मला बोरिंग आहे. काय स्वर्गात काय करणार मग? तिथे प्रभूच प्रभू आहे. इथे मला प्रभू आवडत नसेल तर स्वर्गात काय आवडणार हो? फुलं की सोनं? सोन्याचे रस्ते आवडतात की सोन्याचं घर पाहिजे? स्वर्गात कशासाठी जायचं आहे? प्रभू म्हणतो मी घर बांधायला जातो, तुम्हाला जागा तयार करण्यासाठी जातो. पण तुम्हाला जागा पाहिजे की प्रभू पाहिजे? तिथे सोन्याचे रस्ते आहेत, इथे आपण डोक्यावर सोनं घालतो, तिथे सोन्यावरती चालायचं आहे. हां, महत्त्व कशाला देतो? त्यासाठी म्हणायचं, हे प्रभू तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकव. एक एक दिवस महत्त्वाचा, एक एक दिवस महत्त्वाचा, दिवसाला दिवस, दिवसाला दिवस. हो प्रभू, आज मी तुझ्याबरोबर अधिक वाढलो, आज मी तुझ्या समक्षतेत अधिक वाढलो, आज मी तुला अधिक ओळखू लागलो, आज मी तुझ्या अधिक पवित्रतेत वाढलो, आज मी तुला अधिक जाणू लागलो, आज मी तुझा अधिक आवाज ऐकला. अधिकाधिक अधिकाधिक असे मोजायला शिकव की मला ज्ञानाचं हृदय प्राप्त होईल, मी ज्ञानवान होईल, मला तुझे ज्ञान प्राप्ती होईल, मला तू प्राप्त होशील.
मला असं बनव. स्तोत्रसंहिता 39 4 ते 6. स्तोत्रसंहिता 39 4 ते 6. स्तोत्र 39 चौथं वचन. पान नंबर 709. हे यहोवा, माझा अंत तो काय आणि माझ्या दिवसांचं परिमाण ते काय हे मला कळेव. मी किती नश्वर आहे हे मला समजू दे. पहा, तू माझे दिवस चौंगाभर केले आहेत आणि माझे आयुष्य तुझ्यापुढे काहीच नाही असे आहे. खचित प्रत्येक मनुष्य आपल्या सुस्थितीत देखील केवळ व्यर्थपणच आहे. खचित मनुष्य सावलीप्रमाणे फिरतो. खचित ते उगीच अस्वस्थ होतात. तो द्रव्य साठवतो आणि ती कोण गोळा करून घेईल हे त्याला ठाऊक नाही. हो, काय कष्ट आहेत नाही. हे यहोवा, माझा अंत तो काय, मी तो काय, माझा अंत तो काय आणि माझ्या दिवसाचे परिमाण ते काय. माझी 70-80 वर्ष जी तू मला दिली आहेत ती काय, काहीच नाहीत. हे मला कळव, हे मला ज्ञान दे. माझ्या आयुष्याचे दिवस असे मोजायला गणव, मला समजाव की मला ज्ञानाचं हृदय प्राप्त व्हावं. मला हे समजाव, मला कळव, मी किती नश्वर आहे हे मला समजू दे. माझा सर्व तोरा निघून जाऊ दे. काय, जेव्हा आपल्याला समजतं मी किती नश्वर आहे, सगळा तोरा निघून जातो. धनवानाने आपल्या धनाविषयी आढ्यता बाळगू नये. ज्ञानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता बाळगू नये. बलवानाने आपल्या बलाविषयी खुशारकी मारू नये. तर ह्याने अशाविषयी मारावे की मी यहोवाला ओळखतो. आहे ना वचन, इर्मया 9:23 आहे. कशात खुशारकी मारायची की मी माझ्या यहोवाला भीतो, मी माझ्या यहोवाला ओळखतो. मी यहोवाला काल ओळखत होतो त्यापेक्षा आज जास्त ओळखतो. ज्याने अभिमान बाळगतो त्याने प्रभूमध्ये बाळगावा. हालेलुया. मी किती नश्वर आहे हे मला समजू दे. पहा, तू माझे दिवस चौंगाभर केले आहेत. किती केले आहेत? चौंगाभर म्हणजे एवढे एवढे. हातात किती मावेल? किती पेंडा मावतो हातामध्ये? चौंगाभर. किती? चौंगाभर. तेवढे आपले दिवस. आणि माझे आयुष्य तुझ्यापुढे काहीच नाही असे आहे. समुद्रापुढे एक थेंब किती महत्त्वाचा हो. काय? अथांग सागर, त्याच्यापुढे एक थेंब किती महत्त्वाचा आहे. आहे काही व्हॅल्यू आहे, काही किंमत आहे? नाही. तरी प्रभू म्हणतो तू मला मौल्यवान आहेस. बापरे. प्रभू म्हणतो तू मला मौल्यवान आहेस, कारण त्याच्यासाठी मी माझा प्राण दिलेला आहे. तू माझे दिवस चौंगाभर केले आहेत आणि माझे आयुष्य तुझ्यापुढे काहीच नाही असे आहे. खचित प्रत्येक मनुष्य आपल्या सुस्थितीत देखील केवळ व्यर्थपणाच आहे. त्याच्याकडे बळ असेल, त्याच्याकडे धन असेल, त्याच्याकडे ज्ञान असेल, ती सर्व व्यर्थतांची व्यर्थता. उपदेशक वाचा, आहे ना उपदेशक. उपदेशकाचा यथार्थ अर्थ असा आहे की देवाविना सर्व गोष्टी व्यर्थतांची व्यर्थता आहे. काय आहे? उपदेशकामधून काय धडा मिळतो? यहोवा विना, देवाविना सर्व गोष्टी व्यर्थतांची व्यर्थता, वाऱ्याच्या मागे लागण्यासारखं आहे. केवळ व्यर्थपण आहे. वचन 6, खचित मनुष्य सावलीप्रमाणे फिरतो. सावली कशी फिरते? आपण उभे असलो, सूर्य पूर्वेपासून पश्चिमेकडे आला तर कशी फिरते सावली? बस तेवढंच. सावली काय लांब जाते का 2 किलोमीटर? नाही, 5 ते 6 फूट जाईल. दुपारी पायाखाली येईल, संध्याकाळी 5-6 फूट जाईल. बस तेवढंच आहे.
आपली मर्यादा आयुष्याची तेवढीच आहे. आपल्याला वाटते खूप मोठं, नाही, उशासाप्रमाणे निघून जातं, वाफेप्रमाणे निघून जातं. तो फिरतो खचित, तो उगीच अस्वस्थ होतात की नाही मनुष्य अस्वस्थ हो. चिंता, आयुष्य कमी कोण करतं? चिंता. तो द्रव्य साठवतो, नाही, आपण काय साठवतो? द्रव्यच साठवतो. साठवावी नाही असं नाही, परंतु एक इशारा दिलेला आहे, ती कोण गोळा करून घेईल हे त्याला ठाऊक नाही. बँकेमध्ये पैसा असतो की नाही आपला? हां, लाडक्या बहिणीचा आला का? आला ना. पण जोपर्यंत तुम्ही तो काढत नाही तो तुमचा नाही. बँकेत जे पैसे आहेत ना ते तुमचे नाही, जे तुमच्या खिशात आहेत ते तुमचे आहेत. बँक बंद पडली तर काय कराल? काय भांडाल? कुठे जाल? त्यामुळे सांगतो, तुमच्या खिशामध्ये जे आहेत ना आज ते तुमचे आहेत, बँकेत आहेत ते तुमचे. जोपर्यंत तुम्ही काउंटरवर जाऊन काढत नाही ते तुमचे नाही, ते बँकेचे आहेत. भलेही तुम्ही ठेवले असतील, तुम्ही कष्टाने कमावले असतील, पण ते तुमचे नाही. सत्य आहे की नाही? आज रिकामी करा बँक, वाटून द्या सगळं. आज मी चाललो. हालेलुया. ते कोण गोळा करून घेईल हे त्याला ठाऊक नाही, असं असतं ते. त्यामुळे आज विचार करू की आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी काय करणार? माझं धन मला कामाला येईल का? माझं बळ मला कामाला येईल का? काहीच येणार नाही. प्रभू सांगतो, मी आहे, मी तुला इथेही आहे, मी तुला तिथेही आहे. हालेलुया. स्तोत्र 49. दहा ते 12. कारण विद्वान मरतात, मूर्ख आणि पशुवत सारखेच नष्ट होतात, आणि आपले धन दुसऱ्यांकरिता सोडून देतात. त्यांची घरे सर्व काळ राहतील आणि त्यांच्या वस्त्या पिढ्यानपिढ्या टिकतील, असा त्यांच्या मनातला विचार आहे. ते आपल्या जमिनीस आपली नावे देतात, तरी मनुष्य वैभवात असूनही टिकत नाही. तो नाश पावणाऱ्या पशुसारखा आहे. हा त्यांचा मार्ग तर त्यांचे मूर्खपण आहे, तरी त्यांच्यानंतर येणारे त्यांच्या म्हणण्यास अनुमोदन देतात. वचन 10 सांगतं, विद्वान मरतात, सगळे मरतात. कोण आहे का असा जिवंत राहणारा, सर्व काळ जिवंत राहणारा? येशू ख्रिस्ताशिवाय कोणीच नाही. सर्व मरतात. मूर्ख आणि पशुवत सारखेच नष्ट होतात. तो विद्वान असो, मूर्ख असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्याही जातीतला असो, ते सारखेच नष्ट होतात. आणि आपले धन दुसऱ्यांकरता सोडून देतात, घेऊन जातात का? काहीच नाही. सिकंदर खाली हात आ गया, खाली हात चले गया. सिकंदर मेला तेव्हा त्याने असं काय सांगितलं? मरणाच्या आधी माझे हात माझ्या तिरडीच्या बाहेर असे उघडे ठेवा. काय सांगितलं? पूर्ण जग जिंकलेलं सिकंदराने, आपल्या भारतापर्यंत आलेला जिंकत जिंकत, पण त्याला एक तापानं ग्रासलं. त्या तापामुळे तो मृत्यूशय्येवर होता. मरणाच्या आधी त्यानं सांगितलं, माझी जेव्हा तिरडी, माझं प्रेत उचलाल तेव्हा माझे हात असे तिरडीच्या बाहेर असू द्या, उघडे, की लोकांना कळावं
की जग जिंकणारा सुद्धा ह्या परिस्थितीला पोहोचू शकतो. राजकारण्यांना सांगायचं काय? किती भांडतात हो, शी नाही काय काय करतात. त्यांना हे माहीत पडेल तर किती बरं, सुखी होतील नाही. प्रभू त्यांना बुद्धी देव. 11वं वचन, त्यांची घरे सर्व काळ राहतील आणि त्यांच्या वस्त्या पिढ्यानपिढ्या टिकतील असा त्यांच्या मनातला विचार आहे. ते आपल्या जमिनीस आपली नावे देतात. नाही असावं नसावं असं नाही, पण लोभ नसावा की मला आणखी पाहिजे. 5 एकर आहे पण मला 10 एकर पाहिजे. 1 करोड आहे मला 1000 करोड पाहिजेत. नाही का? काहीच वाटत नाही. वचन 12, तरी मनुष्य वैभवात असून टिकत नाही. वैभवात असून टिकत नाही. तो नाश पावणाऱ्या पशूंसारखा आहे. मरतो तेव्हा पशुचं काय होतं? माती. माणसाची काय होते? मग फरक काय? पशुच्या मध्ये आणि माणसाच्या मध्ये फरक काय आहे? तसं धरलं तर काहीच नाही. फरक फक्त मध्ये आहे. देवाने जो आत्मा निर्माण केला तो आपल्या परमात्म्याकडे परत जातो आणि पशुचा आत्मा खाली उतरतो, नसतो त्याला आत्मा. त्यांचा मार्ग तर त्यांचे मूर्खपण आहे, तरी त्यांच्यानंतर येणारे त्यांच्या म्हणण्यास अनुमोदन देतात. लोक करोडो रुपये कमावतात, खूप काही करतात, ते मरतात तेव्हा त्यांना ते जाळायला जातात, त्यांना ते दफन करायला जातात, तरी पण ते त्याच गोष्टी करतात. धडा घेतात का? की अरे बापरा, एवढे रतन टाटा किती करोडोंचा मालिक आता मेला, नाही का? आताच वारले ना रतन टाटा, त्यांचं पण दफन झालं. तेव्हा त्यांच्याबरोबर सगळे मोठे मोठे लोक असतील की नाही? मग त्यांना वाटत नसेल एक दिवस मलाही असं जावं लागेल? मग त्यांनी काय करायला पाहिजे? पश्चाताप करायला पाहिजे ना. केला का? का? कारण त्यांच्या नंतर येणारे त्यांना अनुमोदन देतात की काही असेल तर चालेल, मी कमावणार म्हणजे कमावणार, काही व्हायचं ते होऊ दे. रतन टाटाने किती कमावले त्याच्यापेक्षा दुप्पट मी कमावणार. व्यर्थतांची व्यर्थता. स्तोत्रसंहिता 116 वचन 15. पान नंबर 762. स्तोत्र 116:15. यहोवाच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण मौल्यवान आहे. हो, कितीही झालं काहीही झालं तरी यहोवाच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण मौल्यवान आहे. हो, कारण तो आपल्या भक्ताला भेटणार आहे, त्याला तोंडोतोंड पाहणार आहे. वचन असं सांगतं, ज्याला ही आशा आहे, त्याला जी भेटण्याची आशा आहे, तो काय करतो? जसा तो शुद्ध आहे तसे स्वतःला शुद्ध करत राहतो. आमेन. कारण त्याला आशा आहे, मी त्याच्यासारखा होईन. आहे ना वचन? 1 योहान 3 आहे बघा. 2 ते 3. 1 योहान 3 अध्याय 2 आणि 3 वाचू. पान नंबर 1477. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 2 वचन. प्रियानो, आता आपण आता देवाचे लेकरे आहो, परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेलं नाही. तरी आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच आपल्याला तो दिसेल. आणि त्याच्याविषयी ज्या कोणाला ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो. आमेन. प्रियानो,
आपण आता देवाची लेकरे आहोत म्हणून आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेलं नाही आहे. आपण कुठे पाहिलं आहे स्वर्ग, की स्वर्गात काय काय आहे? फक्त कल्पना करू शकतो, पण अस्तित्वात आपण पाहिलं आहे का? नाही, माहीत नाही. आईच्या गर्भात असताना त्या मुलाला बाहेर काय आहे माहीत असतं का? 9 महिनेपर्यंत त्या मुलाला काय माहीत आहे का की बाहेर प्रकाश आहे, बाहेर जेवण आहे, बाहेर हिरवी झाडं आहेत, बाहेर डोंगर आहेत, बाहेर नद्या आहेत, भरपूर गोष्टी आहेत. पण ते बालक पाहत नसतं. कधी पाहतं? जेव्हा ते जन्म घेतं तेव्हा. आपण कुठे आहोत? आपण हल्ली आईच्या गर्भात असल्यासारखे आहोत, कारण ते खरं आहे ते कोणी पाहिलेलं नाही. हल्ली सगळा अंधार दिसतो नाही, पण जेव्हा ते पाहू तेव्हा आपल्याला समजेल की हे खरं आहे, हे खोटं आहे. हालेलुया. प्रियानो, आपण आता देवाची लेकरे आहो म्हणून आपण काय हो हे अजून प्रकट झाले नाही, तरी हे आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. वाव. त्याच्यासारखे म्हणजे कसे हो? तो कसा आहे? शुद्ध आणि पवित्र. प्रकटीकरणामध्ये योहानाने प्रभूला कसं पाहिलेलं आहे? पांढरा शुभ्र जगा, त्याचं तोंड सूर्यासारखं तळपतं प्रकाशमान, त्याच्या मुखातून नेणारे शब्द तलवारीसारखे ढगा, मोठी आज्ञा वाणी देण्यासारखे, त्याचे केस पांढरे लोकरीसारखे शुभ्र, त्याचे पाय पितळेच्या पायासारखे धमक, आणि वचन सांगतं तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. बाप रे, क्या बात आहे. कधी केलं असे कल्पना? माहीत आहे? हालेलुया. मग काय करायचं? ज्या कोणाला ही आशा आहे की मी माझ्या प्रभूला पाहणार आहे, त्यांना काय करायचं? जसा तो शुद्ध आहे तसं आपणाला शुद्ध करायचं. रोज. कधी शुद्ध करायचं? रोज मरेपर्यंत. त्यासाठी मी प्रार्थना सांगितली जी स्तोत्रामध्ये लिहिली आहे, प्रभू माझं हृदय जाण, माझं अंतर्याम काय चाललंय मला कळव, आणि तुझ्या सार्वकालिक मार्गात मला ने, जेणेकरून मी तुला पाहू शकेन. आमेन. हालेलुया. उपदेशक 6:12. उपदेशक 6वा अध्याय 12 वचन, पान नंबर 822. 10 पासून वाचू. जे काही झाले त्याचे नाव पूर्वीच ठेवलेले आहे, आणि मनुष्य काय आहे हेही कळलेले आहे, आणि जो त्याच्यापेक्षा प्रबल आहे त्याच्याशी विवाद करायला तो समर्थ नाही. व्यर्थता वाढवणाऱ्या अशा गोष्टी पुष्कळ आहेत, तर मनुष्याला काय विशेष लाभ? कारण मनुष्याचे जे व्यर्थ आयुष्य तो छायेप्रमाणे घालवतो, त्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याला काय उत्तम आहे हे कोण जाणे? कारण त्याच्या मागे सूर्याच्या खालती काय होईल हे मनुष्याला कोण सांगेल? हो. जे काही झाले त्याचे नाव पूर्वीच ठेवलेले आहे, आणि मनुष्य काय आहे हेही कळलेले आहे. जे काही होत आहे ते देवाला माहीत आहे. माहीत नाही? कारण देवाला वेळ नाही आहे. आपल्याला वेळ आहे. काल, आज आणि उद्या. आपल्याला देवानं वेळेमध्ये बंधनात ठेवलेलं आहे. आपण बंधनात म्हणजे वेळेमध्ये आहोत. काय? वेळ आपल्याला समजते, पण देवाच्या दृष्टीने वेळ नाही आहे. तो अनादी आहे, तोच सुरुवात आहे, तोच शेवट आहे. तो सार्वकालिक आहे. सार्वकालिक म्हणजे ज्याला वेळ नाही त्याला माहीत आहे सगळं. हालेलुया. बरोबर. आणि जो त्याच्यापेक्षा प्रबळ आहे, आपल्यापेक्षा प्रबळ कोण? सर्वांपेक्षा प्रबळ कोण? देव. त्याच्याशी वाद करायला तो समर्थ नाही. आम्ही देवाशी वाद करायला समर्थ नाही.
आपलं न्याय होईल तेव्हा आपण प्रभूला सांगू शकत नाही, असं असं झालं, याने असं केलं, त्याने तसं केलं म्हणून मी तिला मारलं, त्याने तसं केलं म्हणून मी असं केलं, हे असं झालं तसं झालं. निमित्त नसेल तिथे आपण बोलून न्याय होणार नाही आहे, तिथे हृदय जाणून न्याय होणार आहे. तिथे कोणतीच एक्सक्यूज देता येणार नाही. त्याच्या दृष्टीने सर्व उघडा आहे. हालेलुया. वचन 11, व्यर्थता वाढविणाऱ्या अशा गोष्टी पुष्कळ आहेत. खूप गोष्टी आहेत ज्या व्यर्थता वाढवतात. जगातील सर्व गोष्टी आहेत, त्याच्या आहारी गेलं, त्याचा लोभ धरला तर ती व्यर्थतांची व्यर्थता होते. तर मनुष्याला काय विशेष लाभ आहे? त्या गोष्टींकडून मनुष्याला काय लाभ आहे? कारण मनुष्याचे जे व्यर्थ आयुष्य तो छायेप्रमाणे घालवतो. असंच आपण वाचलेलं नाही का? आपण छायेप्रमाणे घालवतो आपलं आयुष्य. एक सावली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सावली दिसते. अंधार पडल्यावर सावली कुठे जाते? अंधारात सावली कुठे असते? गायब होते, नसते. त्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याला उत्तम काय हे कोण जाणे. आपण कधी विचार करतो की आयुष्याच्या दिवसामध्ये मला उत्तम काय आहे? देवाचा माणूस जाणेल मला उत्तम तोच आहे, त्याच्या पलीकडे मला सुख नाहीच आहे ना. स्तोत्रामध्ये काय लिहिलं आहे? हे देवा, तुझ्या पलीकडे मला उत्तम आणि असं सुख काहीच नाही. तूच मला उत्तम आहेस, तूच माझं सुख आहेस, तूच माझा आशीर्वाद आहेस, तूच माझं जीवन आहेस. कारण त्याच्या मागे सूर्याच्या खालती काय होईल हे मनुष्याला कोण सांगेल? भविष्यवादी काय भविष्य सांगतात का हो? पोपटवाले पोपटवाले भविष्य सांगतात का? एकदा आमच्याकडे पोपटवाला आलेला भविष्य सांगायला. तर आमच्याकडे एक म्हातारे दादा बसलेले आमचे. ते त्याला काय म्हणाले, तुझा स्वतःचा हात बघ आणि पोपटाला सांग तुझं भविष्य बघ आणि चांगल्या ठिकाणी कामाला लाग. अरे तुझं भविष्य तुला माहीत नाही, तू दुसऱ्यांचे भविष्य कशी सांगतोस? तुझं भविष्य तुला माहीत असतं, तू चांगल्या ठिकाणी काम करून नोकरी नसती केलीस, हे फालतू धंदे कशाला करायचे? हालेलुया. भविष्य देवाशिवाय आपलं काय होईल कोणाला काहीच माहीत नाही. पण मला आपल्याला एवढं ठाऊक असायला पाहिजे, जे काही होईल ते माझ्या चांगल्यासाठी आहे. कारण तसं वचन आहे, माझ्या जीवनामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट माझ्या चांगल्यासाठी आहे. हालेलुया. बरोबर की नाही? उत्तम कोणतं? देवाचं वचन का तो भविष्याचा पोपट? हात बघून हातावरती काय माझं भविष्य लिहिले का हो? आणि तारे माझे भविष्य सांगतात का हो? हालेलुया. मूर्खतांची मूर्खता, व्यर्थतांची व्यर्थता. कुठे कुठे लोक जातात, काय काय करतात. आमेन. उपदेशक 12 6 ते 7 आपण वाचू. पान नंबर 827. एक पासून वाचू आपण, पटकन घेऊ. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याला आठव, जोपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाहीत आणि ज्या वर्षांमध्ये तू म्हणशील यात मला काही संतोष नाही, ती वर्षे येऊन पोचली नाहीत. एक घेऊ आपण. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याला आठव. कधी आठव? जेव्हापासून तुला समज येत आहे, चांगल्या आणि वाईटाचा भेद तुला कळत आहे, तेव्हापासून तू आपल्या निर्माणकर्त्याची भक्ती कर. त्याला आठव, त्याच्या मागे लाग, त्याला शोध, तो तुला सापडेल. त्याला सोडू नको. जोपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाहीत. कोणते अनर्थाचे दिवस? म्हातारपणाचे दिवस. आपण म्हटलं ना 70 वर्ष 80 वर्ष, पण त्यानंतर त्याचा सगळं कठीण समय असतात. आणि ज्या वर्षामध्ये तू म्हणशील यात मला काही संतोष नाही, ती वर्षे येऊन पोचली आहेत.
म्हातारपणात काय वाटतं? बस झालं, आता मला काही जगावंसं वाटत नाही, देवा मला घेऊन जा, मुझे ले चल. वचन 2 वाचा. जोपर्यंत सूर्य व चंद्र व तारे अंधकार असे झाले नाहीत आणि पाऊस उघडल्यावर मेघ परत आले नाहीत तोपर्यंत त्याला आठव. जोपर्यंत सूर्य व चंद्र व तारे अंधकार असे झाले नाहीत आणि पाऊस उघडल्यावर मेघ परत आले नाहीत तोपर्यंत त्याला आठव. कोणते सूर्य आणि चंद्र आणि तारे हो? हे डोळे. अंधकार कधी होतात? म्हातारपणी. कमी दिसायला लागतं, मोतीबिंदू येतो, दृष्टी कमी होते. हे सूर्यचंद्र काय होतात? हां, अंधकार होतात. समजतं का? हे देवाने सूर्य आणि चंद्र दिलेत ना, ते अंधकार होतील, दिसणार नाही, त्याच्यामध्ये आसवही येणार नाही, काही येणार नाही. पाऊस उघडल्यावर मेघ परत आले नाहीत, रडण्यासाठी अश्रूही असणार नाही त्या डोळ्यांमध्ये, सुखे असतील. काय? हालेलुया. वचन 3. त्या दिवसात घर राखणारे थरथर कापतील आणि बलवान मनुष्य वागतील आणि दळणाऱ्या थोडक्या झाल्या आहेत म्हणून त्या दळणे सोडतील आणि खिडक्यातून पाहणाऱ्या अंधकार अशा होतील. त्या दिवसात घर राखणारे थरथर कापतील. घर कोण राखतात हो? हे घर? हां, हात की पाय? हे कशावर उभं असतं? हां, मग ते थरथर कापतात की नाही? कधी? हां, ते थरथर कापतील. बलवान मनुष्य वागतील. बलवान मनुष्य म्हणजे काय? पाठीचा कणा आणि हात. हां, हळूहळू चालली खाली. ताठा मोडला आणि दळणाऱ्या थोडक्या झाल्या. दळणारे कोण? हां, माहिती आहे तुम्हाला, शहाणे आहेत तुम्ही. कमी होतात की नाही? एक 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 निघून जातात. होतं की नाही तसं? हालेलुया. आणि खिडक्यातून पाहणारे अंधकार अशा होतील, म्हणजे डोळेच. खिडक्यातून पाहणारे अंधकार होतील, सूर्य दिसणार नाही, चंद्र दिसणार नाही. आणि दळण्याचा शब्द धीमा असता रस्त्यात दारे बंद होतील. काय होईल? आवाज धीमा होईल. म्हातारा माणूस जोरात आवाज करू शकतो का? का? दारं बंद झालेली असतात. काय? दारं बंद होतील. आणि पक्ष्यांच्या शब्दाने झोपेतून उठेल. त्याची झोप कशी असते म्हातारपणी? गाढ झोप असते का? नाही. थोडासा जरी आवाज झाला तरी पटकन जाग येते, झोप लागत नाही. गायनाच्या सर्व कन्या खेदाने वागतील, तोंडातून स्वर बाहेर पडणार नाही. जे उंच आहे त्यामुळे ते भीतील व मार्गात भये होतील. त्यांना भय वाटेल, प्रत्येक गोष्टीचं भय वाटेल. बदाम झाड फुलेल म्हणजे काय होईल हो? हे फुलेल सगळं. काळं आहे ना, ते पांढरं होईल. बदामाचं झाड फुलेल. माझं अर्ध फुललं आहे हो, अर्ध बाकी आहे. आणि टोळ भार असा वाटेल, इच्छा थकेल. थोडंसं जरी टोळ भार वाटेल म्हणजे काय? टोळाचं वजन किती? फार कमी असतं, पण तेही सुद्धा उचलायला ताकद असणार. तो भार वाटेल. आज आपण 5-10 किलो उचलू शकतो, पण तेव्हा थोडंसं उचलायला भार वाटेल. तेव्हा आपण नातवाला सांगू, जरा हे उचलून बादली तिकडे ठेव रे, हे वजन उचलून इकडे ठेव रे. सांगतो की नाही? हालेलुया. इच्छा थकेल, काही करायचं वाटत नाही.
सकाळी उठायचं, संध्याकाळी झोपायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं, तेवढंच. बाकी काही इच्छा नाही. कुणाशी जाऊन बोलायला वाटणार नाही. आणि दुसरं, कारण मनुष्य आपल्या सनातन घरास जातो. का होईल असं? कारण त्याचं सनातन घरी, त्याच्या खऱ्या घरी जायची त्याची वेळ आली आहे. हालेलुया. वचन 6, जोपर्यंत रुपयाची तार तुटली नाही, सोन्याचा कटोरा फुटला नाही, अथवा झऱ्यावरची घागर फुटली नाही, आडावरचा रहाट मोडला नाही, तोपर्यंत तू आपल्या निर्माणकर्त्याला आठव. हे सर्व आपल्या शरीरातल्या गोष्टी आहेत. काय ना काय तुटणार आहे, काय ना काय मोडणार आहे, काय ना काय फुटणार आहे, ऑपरेशन होणार आहे, इंजेक्शन लागणार आहेत, ऑपरेशन पाय मोडणार आहे. म्हाताऱ्या माणसं पटकन पडतात आणि काय होतं? रहाट फुटतो की नाही? कटोरा फुटतो की नाही? हा कटोरा पडला की फुटला. कारण हाडं कमकुवत होतात. म्हाताऱ्या माणसाची हाडं कशी असतात? कमकुवत. पण देवाचं वचन म्हणतं की ते जो परत परिस्थिती तुझ्यावर येत नाही, तोपर्यंत तू आपल्या निर्माणकर्त्याला आठव. त्याच्याशी संगतीनं राग, स्वतःला शुद्ध कर, त्याला भेटायला जायला तयार अस. हालेलुया. वचन 7, मग धूळ पूर्वीसारखी भूमीस पुन्हा मिळेल. हे आयुष्याचं सत्य आहे. शेवटलं सत्य की धूळ धुळीस पुन्हा मिळेल. आणि ज्या देवानं जीवात्मा दिला त्याच्याकडे तो परत जाईल. कुठे जायचं आहे? ज्यानं मला निर्माण केलं आहे त्याच्याकडे मला परत जायचं आहे. आणि आपल्याविषयीचा, आपल्या संबंधीचा हिशोब ते त्याला देतील. काय लिहिलं आहे? प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायात. आणि आपण संपूया. तीस आणि 31 आपण वाचू. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 30 आणि 31. पान नंबर 1336, प्रेषित 17:30 वचन. तर अज्ञानाचे काळाकडे देवाने कानाडोळा केला, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा, कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की त्यात तो आपण नेमलेल्या मनुष्याकडून न्यायीपणाने जगाचा न्याय करणार आहे. याविषयी त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून सर्वांना प्रमाण पटवलं आहे. हो, माणसाला एकदाचं मरणं आणि न्याय होणं नेमून ठेवलेलं आहे. तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला. आपल्याला माहीत नव्हतं तेव्हा देवाने आपल्याला कानाडोळा केला, ठीक आहे. पण आता माहीत आहे. आपण सांगू शकणार नाही की मला माहीत नव्हतं, मला कोणी सांगितलं नव्हतं, मला तुझ्याबद्दल कोणी सांगितलं नव्हतं, मला ह्या न्यायाच्या दिवसाबद्दल कोणी सांगितलं नव्हतं, मला कसं जगावं हे कोणी सांगितलं नव्हतं, मी कसं राहावं हे मला कोणी सांगितलं नव्हतं, मी क्षमा करावी हे मला कोणी सांगितलं नव्हतं. आहे काही उत्तर? नाही. तर अज्ञानाच्या काळाकडे देवानं कानाडोळा केला. त्यानं म्हटलं असू दे, ठीक आहे, याला माहीत नाही. परंतु आता, आज म्हटलेला दिवस आहे तो. आता काय? तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो. तो सर्व मनुष्यांना काय सांगतो? आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा, मागे फिरा. आपला मरण दिवसाची आठवण करा की मला एक दिवस मरायचं आहे, फिरा. आणि मला माझ्या निर्माणकर्त्याला माझा हिशोब द्यायचा आहे. फिरा, पश्चाताप करावा. आणि कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे. एक दिवस असा आहे, न्यायाचा दिवस आहे की त्यात तो आपण नेमलेल्या मनुष्याकडून, येशू ख्रिस्ताकडून न्यायीपणाने जगाचा न्याय करणार आहे. न्याय होणार आहे. बरोबर की नाही? याविषयी त्याला मेलेल्यांतून उठवून सर्वांना प्रमाण पटवले आहे. येशूनं स्वतः मरणातून उठला आहे. तो म्हणाला, मी पुन्हा जगाचा न्याय करण्यासाठी येत आहे, तुम्ही तयार राहा. तो कधी येणार आहे माहीत आहे?
मी कधी मरणार आहे माहीत आहे, तुम्ही कधी मरणार आहात माहीत आहात. पण एक आपण करू शकतो, तयार राहणं. तो कधी येणार आहे आपल्या हातात आहे, मी कधी येणार आहे आपल्या हातात आहे. तयार राहणं कुणाच्या हातात आहे. म्हणजे आपल्या हातात आहे आपण करू, जे त्याच्या हातात आहे त्याच्या हातात सोपवून द्या. भीती वाटणार नाही, चिंता वाटणार नाही, मरणाची भीती वाटणार नाही, म्हातारे होण्याची भीती वाटणार नाही. अब तक मुझे संभाला, बाद में भी संभालेगा. हालेलुया. तुझ्या आईच्या उदरातून मी तुला बाहेर काढलं आणि तुझे केस पांढरे झाले असता मी तुला वाहीन, हे देवाचं वचन आहे. आमेन. देऊया धन्यवाद त्याला की प्रभू आम्हाला आमच्या आयुष्याचे दिवस असे गणायला शिकव की आम्हाला ज्ञानाचं हृदय प्राप्त व्हावं. आमेन. करूया प्रार्थना. प्रार्थना करूया, गुडघ्यावर जाऊ. धन्यवाद.